बरेच मी पण छान मस्त आहे। आज आपण शनी महाराज आलेले आहेत आपल्याकडे, चला शनी महाराजांना तेल वाहूया। आमच्याकडे दर शनिवारी शनी महाराज येतात, आम्ही त्यांना दर शनिवारी तेल वाहतो आणि त्या ताई येते आमच्याकडे येतात, लिंबू मिरची लावतात, आम्हाला खूप चांगले आशीर्वाद देतात। आणि जसे आमचे शनी महाराज आमच्याकडे यायला लागलेले आहेत तसे आमचे सगळे शनी विघ्न दूर झालेले आहेत। बहुत सेवा करती दीदी शनि महाराज, दीदी को खूब देना भगवान। मैं सर्वदेव की सेवा करती हूँ, हमारी भी सेवा करती हूँ, खूब देना दीदी को। नमस्कार मंडळी, आज ते एक सर आलेले आहेत, ते गावी होते, त्यांचा सकाळचा डब्बा असतो। तर सकाळचा डब्बा बघा, त्यांच्यासाठी माझ्याकडे भाजी काहीच नव्हती, पण मी बटाट्याची फ्राय केली, एवढीशीच मुगाची डाळ होती आणि एकच बटाटा होता, अर्धा टोमॅटो घातलाय आणि अर्धा कांदा, अशी मिळून मी फक्त एका माणसासाठी भाजी केली झटकीपट। असं तुम्ही पण करू शकता। तर ती व्हिडिओ बनवायला मला वेळ नव्हता, कारण का सरांनी अर्जंटली सांगितलं होतं मला की मला फटकन 9:30लाच त्यांचा फोन आला आणि सांगितलं मला 10 वाजता मला टिफिन पाहिजे। तर मग त्यांच्यासाठी मी हा एक बटाटा कापला, एक कांदा कापला, एवढीशीच मुगाची डाळ होती, कांदा, टोमॅटो आणि हा बटाटा। बघा बरं किती छान भाजी झाली, एका माणसाची सुद्धा, किती सुंदर दिसते। झटकीपट घरात काही नसलं, थोडंफार एखादा एक बटाटा असला तर नाही म्हणू नका, आपले डबेवाले ते आपल्या भरोशावर असतात। झटकीपट एका माणसासाठी तुम्ही मुगाची डाळ, बटाटा, टोमॅटो, कांदा घालून भाजी बनवू शकता आपला मसाला। कारलं, पाल्यासाठी वाटण वाटलेले, नेहमीप्रमाणे मी तुम्हाला सांगते, कांदा, लसूण, टोमॅटो कच्चाच वाटायचा, कोथिंबीर, कढीपत्ता, जिरे, अद्रक आणि कारल्यासाठी घेतलेले एक कांदा कापून, थोडा लसूण कापून, एक लिंबू, कोथिंबीर, भात झालेला आहे, डाळ शिजलेले। आणि आज मी करणार आहे स्पेशल डिश, कांदा मिरचीचा ठेचा। आणि कारलं पण तुम्हाला माझ्या पद्धतीचं करून नको, ते नक्कीच करून खा, एवढं भारी लागेल ना। आता या कारल्यामध्ये आपण काय करूया, मीठ टाकूया आणि मीठ टाकून घट्टसं पिळून घेऊया, मिठाने काय होतं, कारल्याचा सर्वपणा निघून जातो। मी कारल्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि एकदम घट्ट करून पिळून घेते आणि सोडून घेते। काय होतं, थोडं भिजवायचं, त्याला कचकटपणा निघून जातो। त्याला हे आपण 15 ते 20 मिनिटं ठेवून देऊया ह्याला। तोपर्यंत काय आपण करूया, डाळीला फोडणी देऊया, वालाच्या भाजीला फोडणी देऊया। आता हे आपण इथे ठेवून देऊया भिजत। आजच्या खानवळीच्या डब्यामध्ये कारल्याची भाजी, कांदा मिरचीचा ठेचा, वालाची भाजी, डाळ, भात, चपाती। मी शेंगदाण्याचं कूट करून ठेवलेलं आहे इतर भाज्यांना, कधी कधी हे कुटं वगैरे बनवून ठेवायचे, सुक्या भाजीमध्ये लागतं, जसं शिमला मिरची भाजी, गवारीची भाजी, त्याच्यासाठी आपल्याला शेंगदाण्याचं कूट लागत असतं, त्याच्यामुळे शेंगदाण्याचं कूट मी बनवून ठेवलं, खूप नाही, कमी प्रमाणात बनवून ठेवलं। तर पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये खाऊपणा येतो। तर कारलं मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, त्याचा करवटपणा काढलेला आहे आणि कारल्यामध्ये त्याच्या बिया असून द्यावा, छान चव येते त्याच्याने पण आणि छान लागते। हे बघा सगळं मी धुवून घेतलेलं आहे स्वच्छ। एका साईडला वाल्याच्या भाजीची तयारी, एका साईडला कारल्याची तयारी। कारल्याची रेसिपी ही माझ्या बहिणीने मला शिकवलेली आहे, म्हणजे ही माझ्या मोठ्या बहिणीने शिकवलेली आहे, ती खूप छान कारलं बनवते, खूप म्हणजे खूपच छान बनवते। आता मी कारल्याच्या भाजीला थोडंसं मोहरी टाकत आहे। आम्ही माहेरी सुट्टीला गेलो होतो, तेव्हा तिने मला माझ्या वहिनीला, आम्हाला सगळ्यांना, माझा भाऊ कारलं खायचा नाही पण तिच्या हातचं कारलं खाल्लं, त्याला खूप आवडलं
फर्स्ट टाइम त्यांनी कारलं खाल्लं होतं. अजिबात कडू लागत नाही, काही नाही. आता कारलं म्हणायचं त्याला तर थोडासा करवटपणा असतोच. बघा इथं मी पालकच्या भाजीची तयारी करत आहे. तिथं मोहरी तडतडते तोपर्यंत पालकच्या भाजीचं पण वाटण करून घेऊया. जिरं तडतडलेलं आहे, त्याच्यात आपण लसूण टाकूया. लसूण तडतडलं की त्याच्यात आपण कांदा टाकूया. मिरची ना कधी पण अशा पद्धतीची कापा, गोल नका कापू, अशी त्रिकोणी. भाज्या खूप छान दिसतात अशा पद्धतीची मिरची कापा. खूप म्हणजे दिसायला खूप मस्त दिसतात, एकदम टेस्टी दिसतात. हे पण माझ्या बहिणीने शिकवलेलं आहे, मिरच्या अशा कापायच्या की भाज्या खूप छान दिसतात म्हणून. तिथं आपल्या नेहमीप्रमाणे मी तुम्हाला सांगते, वाटणामध्ये वाटण हे जास्त शिजून घ्यायचं. कच्चा कांदा, टॅमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर, जिरे हे वाटून घ्यायचं आपल्या कडधान्याच्या भाज्यांना. तर भाज्या खूप छान लागतात, चविष्ट लागतात. आणि काळं वाटण हे आपलं चिकन, मटण, मच्छी ह्याला वापरायचं. लसूण तडतडलेला आहे, त्याच्यात आपण टाकूया कांदा. हा कांदा मस्त आपण तळून घेऊया. ते झालं की आपण त्याच्यात कारलं टाकूया. हळद, मीठ थोडंच टाका, कारण का मिठात आपण काय केलेलं आहे, मिठाने कारलं धुवून घेतलेलं आहे. ते बघा माझं पण पाणी निघलेलं आहे. आता याच्यात आपलं हळद टाकूया. आणि बघा कांद्याचं पण शिजलेलं आहे, त्याच्यात पण मिरची टाकली होती. आता याच्यात आपण हळद टाकूया आणि थोडंसं मीठ टाकूया. ह्या भाज्या आहेत त्या आहेत 9 जणांच्या, तर त्याला मी घेतले पावशर वाल घेतलेले आहेत. पावशर वाल, पावशर बटाटे आणि अर्धा किलो कारली. आणि ते मी तुम्हाला सांगितलं मिरची, लसूण, मिरची, कांद्याचा ठेचा, याच्यात आलं वगैरे टाकले. हे एवढं जेवण आपल्याला 9 जणांना पुरणार आहे. आज आपण काही नॉनव्हेज केलेलं नाही, आज फक्त आणि फक्त व्हेज भाज्या. ह्या व्हेज भाज्या आपल्याला 9 जणांना पुरणार आहेत, कारण का 3 आयटम झालेले आहेत. वाल, कारलं आणि हा मिरचीचा ठेचा, कांदा मिरचीचा. तर तो बनवताना मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही बघा, याच्यात मी कांदा, टॅमॅटो वगैरे काहीच ॲड केलेले नाही, फक्त कांद्यावर तळलेला आहे. फक्त आणि फक्त कांद्यावर. आणि मी नेहमी सांगते, हिरव्या भाज्यांना कधी पटकन झाकण ठेवू नका, त्यांचा कलर उडतो. त्यांना असंच तुम्ही तळून घ्या आणि थोडं शिजत आल्यानंतर झाकण द्या. त्याच्यात मीठ टाकले, हळद टाकले. कारलं माझ्या सगळ्या डब्यावाल्यांना आवडतं, त्यांना खूप आवडतात कारलं. जसं की मी सांगितलं तुम्हाला, ही रेसिपी मी माझ्या मोठ्या बहिणीकडनं शिकलेली आहे. ह्याला असं बारीक गॅसवर मस्त शिजून घ्यावा. आणि हा हे लिंबू आहे, लिंबू त्याच्यात आपण पिळूया. आणि हे साला सकट लिंबू याच्यात टाकून देऊया, म्हणजे कारल्याचा करखटपणा जातो आणि इतकं छान चव येते ना की बास रे बास. आपण टाकलेलं आहे लिंबू पण. लिंबूच्या रसामध्ये ती भाजी शिजून गेली आणि खूप सुंदर लागेल. लिंबू टाकायला विसरू नका, लिंबूच्या साली सकट तुम्ही टाका. आणि झाले आपलं वाटण. त्याच्यात आपण हळद टाकले, मीठ टाकले, तर मसाला टाकायचा. त्याच्यात मी पाणी घातलेलं आहे. आता हे पाणी घातलं तर आपण थोडं शिजून घेऊया. आणि याच्यात आपण बटाटी टाकूया. बटाटी पहिले टाकायची, मग वाल टाकायची, कारण का बटाटा शिजायला वेळ लागतो. म्हणून एक 5 मिनटं बटाटा शिजून घ्यावा. आणि आपलं हे कारलं शिजतंय बघा. आणि तुम्हाला मिरचीची रेसिपी दाखवते. मिरची कांद्याचा ठेचा. कांदा उभा कापून घेतलेला आहे, 2 मोठे कांदे कापून घेतलेले आहेत, भरपूर मिरच्या घेतलेल्या आहेत. हे बघा खाली काढून दाखवते तुम्हाला. एवढ्या अशा मी मिरच्या घेतलेल्या आहेत, एवढ्या जणांना ठेचा लागेल त्याच्यासाठी मी एवढ्या मिरच्या याच्यात टाकत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. काढले नाही ते. थोडासा आपण लसूण टाकूया, 1 मूठ. आणि हा अजून थोडासा, समजा 1 कांडी लसणाची मी घेतलेली आहे. आणि त्याच्यात आपण हे शेंगदाणे टाकूया. हे एवढे नाही टाकायचे शेंगदाणे, एवढे बस झालेले आहेत.
एवढी कोथिंबीर घेतलेली, ही धुवून घेतलेली आहे. थोडंसं जिरं घेतलेलं आहे, ते पण टाकलेलं आहे. लक्षात ठेवा, मिरची, लसूण, जिरे, कोथिंबीर आपण वाटणात घेतो आहे आणि याच्यात मीठ टाकूया. आपण मीठ टाकून वाटून घ्यायचं. तर मी माझी जेवढी चटणी बनवते त्यानुसार मी मीठ घातलेलं आहे. तर हे बघा, मी असं भरड भरड वाटलेलं आहे. खूप छान लागते ही चटणी. डाळ भात चपातीवर खाऊन बघा, इतकी सुंदर लागते ना, खूप छान. आणि ही तुम्ही ठेवून पण खाऊ शकता, 8 दिवस ही चटणी तुमची राहू शकते. हे बघा, भाजीला तरी आलेली आहे मस्त. आता याच्यात मी 2 बटाटे कापलेले टाकत आहे. 2 बटाटे मोठे मोठे होते एकदम. आता हे बटाटे आपण असं पहिले शिजून घ्यावं मस्त तेलामध्ये. हे बघा, तरी पण मस्त आलेली आहे. वाटणाला तरी खूप छान येते. ग्रेव्ही भाज्यामध्ये थोडंसं तेल जास्तच लागतं. कारलं पण आपलं होत आलेलं आहे. आता तुम्ही बोला, हे एवढंसं जेवण एवढं तुम्ही लोकांना कसं खाऊ, म्हणजे कसं पुरेल? ग्रेव्ही भाजी आहे, ही थोडीशी भाजी, ही थोडीशी भाजी, ही चटणी, हे असं त्यांना होऊन जातं बरं. आणि लोक काय होतं, भाज्या कमी खातात, डाळ भात जास्त खातात. आणि फेकून देण्यापेक्षा कमी कमी द्या, पण चांगलं द्या की त्यांच्या शरीराला चांगलं लागेल. म्हणजे म्हणतात ना, घरचं जेवण लोक शोधतात, असं म्हणतात ना, कमी खावा पण चांगलं खावा, असं लोक बोलतात ना. तर कमी द्या, भले तुम्ही एक भाजी कमी द्या, पण चांगली द्या, फ्रेश द्या, असं त्यांचं म्हणणं असतं. आणि खरंच मी पण म्हणून कमी द्या पण छान द्या, की मन पण भरलं पाहिजे आणि पोट पण भरलं पाहिजे. काही लोक भरभर भरभर घेतात आणि जेवण टाकून देतात. मला ही भाजी आवडली नाही, ती भाजी आवडली नाही. काही लोकांना एवढ्या 3-4 भाज्या देतात आणि ते बघूनच मन फिरतं, आपलं जेवण बघूनच पोट भरतं. असं नाही झालं पाहिजे, जेवलं पाहिजे. आता हे सगळं झालेलं आहे. हे थोडं शिजू द्या, ते थोडं शिजू द्या, मग मी तुम्हाला याची रेसिपी दाखवते. आता एवढा सगळा आपण पसारा उरकून टाकूया तोचपर्यंत. आता बटाटा थोडा शिजत आला आहे, तर मी त्याच्यात वाल घालत आहे. हे बघा, वाल घातलेले आहे मी त्याच्यात. आपण दोन्ही भाजी शिजून घेऊया मस्त. झाकण मारून शिजून घ्या. हे बघा, आपलं कारलं झालं आहे. किती छान झाले बघा, शिजलं पण आहे, नुसतं तेलावर शिजवलेलं आहे. जसं बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, फक्त आणि फक्त कांद्यावर करायची ही भाजी आणि लिंबू पिळायचं. आता याच्यावर कोथिंबीर टाकूया आपण चिरून. हे बघा, मस्त शिजले कांदे, त्याच्यावर आपण कोथिंबीर टाकूया. मी आज खालचा गॅस काढलेला आहे, त्याच्यावर मला खूप इथं डाळीला फोडणी द्यायला घेतली तर भाजी शिजते. तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर आपण कांदा मिरचीचा ठेचा करून घेऊया. तर याच्यात आपण टाकूया तेल. दोन पळी तेल घातलेले आहे मी, 2-2.5 घालते, कांदा जास्त आहे. त्याच्यात आपण घालूया कांदा. कांदा उभाच कापून घ्यायचा, तेव्हाच तो मिरचीचा ठेचा म्हणून दिसला जाईल. कांद्याचा कांदे जरा जास्तच घ्यावे. आता हा कांदा इथं तळूसपर्यंत इथं आपण डाळीला फोडणी द्यावी. बघा, कांदा थोडा लाल झालेला आहे. खूप लाल नाही करून घ्यायचा, थोडासाच लाल करायचा. बघा, कांद्याचा राडा पडलेला आहे खूप सारा. बघू शकता किती पसारा पडलेला आहे किचनमध्ये. खाली अर्धा स्वयंपाक करून ठेवलेला आहे. आज खूप उशीर झाला आहे, कारण आज सरांचा डबा पण होता. आज परत ते आले. ते काही दिवस कल्याणला असतात, काही दिवस गुजरातला असतात, काही दिवस मुंबईला असतात. पण ते जिथं कुठं जेवतात तिथं म्हणतात, तुझ्यासारखं जेवण मला कुठंच मिळत नाही. आज त्यांना फक्त बटाट्याची भाजी सकाळी बटाट्याची भाजी चपाती करून दिली, जास्त काही करून दिलं नाही.
पण सरांना सकाळचा पण पूर्ण फुल डबा लागतो, डाळ भात भाजी चपाती. आता इथे डाळीला फोडणी पण दिलेली आहे बघा मी. आता एका बाजूला डाळ शिजते, एका बाजूला आपली वाल शिजते. हे बघा त्याच्यावर आपण भात ठेवूया मस्तपैकी. मी हळद घालायला विसरली होती, थोडीशी हळद घाला, तळून घ्या. आणि हिंग पण घालायचं, थोडंसं हिंग घाला. बघू शकता मिरचीचा ठेचा किती मस्त दिसत आहे. कांदा मिरचीचा ठेचा म्हणतात याला. कांदा उभा कापायचा. हा बघा थोडंसं शिजून घ्या. मग ह्याच्यात थोडासा लिंबू पिळा, अर्धाच लिंबू पिळा. म्हणजे लवंगी मिरची आहे ती तिखटपणा जाईल त्याचा. आणि लिंबानी टेस्ट पण छान येते. थोडंसं तळून घेते. डाळ भरवणात उकळलेली आहे, गॅस बारीक करते. छान दिसते बघा बघू. आणि खूप छान लागते, खूप टेस्ट येते. ज्याच्या जिभेला चव नसेल त्याच्या जिभेला पण चव येणार. एक छोटीशी टिप्स देते. तुम्ही असे मिरचीचे ठेचे, परत असं काही मच्छी तळणं, काय तळायचे ते तळण्यासाठी एक कढई, लोखंडाचीच कढई वापरा. लोखंडाचाच गोष्ट, कारण का आपल्या पोटात थोडासा लोह जातो. लोह पण आपला मिळायला चांगला असतो. आणि लोखंडाच्या ह्याच्यात काही लागत पण नाही, काही नाही. तुम्हाला भाजी बिजी तळायचे, काय तळायचे तर ते तुम्ही लोखंडाच्या कढईमध्येच तळा. आणि मच्छी तळायची असेल तर लोखंडाच्या तव्यावरच तळा. माझी मच्छी तळण्यासाठी दुसरा तवा आहे आणि असं सुक्क ठेचे वगैरे बनवण्यासाठी दुसरा तवा आहे. फक्त हिरव्या भाज्या वगैरे करू नका बरं का, त्याचा कलर जाईल, चटपणा येईल. फक्त हे तळण्या मळण्यासाठी खूप छान. तर माझा ठेचा रेडी. तर आता भाज्या सगळ्या झालेल्या आहेत. पीठ घेतलंय मळायला. पीठ मळून झालं की एवढी भांडी घासेल आणि मग चपात्या करेल. वाजलेले 12:30 तर वाजलेले आहेत. थोडा वेळ झाला, थोडा नाही म्हणताना भरपूर वेळ झाला. आता उद्यापासून 1 तास मला लवकर उठावं लागणार. जिथे मी 8 वाजता उठते तिथे मला 9 वाजता उठावं लागणार. कारण सरांचा डबा आलेला आहे. त्यांच्या डब्यामागं त्यांच्या 6 पोळ्या असतात, भाजी, डाळ भात चपाती, एक चपाती 6. त्यांना भाजी कोणती दिली तरी चालते, असं काही नाहीये. भाजी कोणतीही चालते त्यांना. कालचा भात होता तो तळून घेतोय जरासा. शिळा भात उरलेला आहे, तेल टाकून तळून घेते. झाला आहे वालाची भाजी, मिरचीचा ठेचा, कारल्याची भाजी, डाळ भात आणि चपात्या मी थोड्या केल्या, घाई झाली. 1 वाजले म्हणून. आता चपात्या परत करायच्या त्यांना. पहिले मी अर्जंटचे डबे भरून देते. डब्यावाल्यांचे फोन आले होते आणि पहिले मी हे डबे भरून देते. जल्दी छोड़, जल्दी अभी खाना बना रही हूँ, अभी रोटी आलू का बना है, रुको, लाइन मत करो. अभी बना रहे, हाँ खाना बना रही हूँ. खाना बना रहे, खाना भर रही हूँ अब. हट, जल्दी जल्दी, हाँ हाँ कर रही हूँ. रोटी बन गई। हाँ रोटी बन गई. सब्जी जी है, वाल है, करेला है, मिर्ची का ठेसा है, अरे दाल बाप, है. करेला का नाम ना लेना। करेला नहीं अच्छा लगता है. दाल मेरे को दे देना ज्यादा। हाँ और दाल देना। और क्या दूँ? रोटियां दे दिया। हाँ दे रही हूँ. दे दी रोटियां। नमस्कार गाई, सॉरी गाई, झालेला आता डब्याची घाई झाली. तर आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटू. लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका.